आणि त्यानंतर मग जे त्या सरांनी मला त्या मुलाविषयी जी घटना सांगितली किंवा जी त्याची स्टोरी सांगितली, त्यावरून मी म्हणलं यार ठीक आहे, ह्याचं साहजिक आहे, म्हणजे असं वागणं साहजिक आहे. कारण की त्याने लव्ह मॅरेज केलं होतं आणि लव्ह मॅरेज केल्याच्या नंतर तिच्याची जी बायको होती तिचं दुसरीकडे अफेअर होतं. म्हणजे एकतर त्याचं लव्ह मॅरेज केलं त्याने मनाने, त्याच्यानंतर तिचा अफेअर निघाला, त्याच्यानंतर त्याचा डायव्होर्स झाला, त्याच्यानंतर ते वेगळे झाले आणि त्या मुलीने दुसऱ्यासोबत लग्न केलं. म्हणजे ह्या सगळा जो म्हणजे त्याला चांगला जॉब होता किंवा तो चांगलं काम करत होता, सगळं त्याला असं वाटलं की लग्न झालं, सगळं सेटल झालं. पण हे त्यानंतर ज्या हे आयुष्यामध्ये गोष्टी घडत जातात, त्यावेळेस त्याच्या आई-वडिलांचा सपोर्ट त्याला पाहिजे होता किंवा आई-वडिलांकडून सांत्वन पाहिजे होतं. त्यावेळेला त्या आई-वडिलांनी ते सांत्वन सुद्धा त्याचं केलं नाही, की त्याला टोमणे मारत राहिले, की "तू लव्ह मॅरेज केलंस, त्यानंतर बघ दुसऱ्या कास्टची आणलीस, त्याच्यानंतर की त्यामुळेच ती पळून गेली किंवा जे काही तिचं दुसरं अफेअर झालं." म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या आयुष्यामध्ये एक म्हणजे खूप मोठा बदल घडवणाऱ्या होत्या. त्यामुळे त्याची परिस्थिती तशी झालेली होती. म्हणजे एखाद्या माणसाला आपण रँडमली जेव्हा त्याचा स्वभाव बदलतो, त्याला जेव्हा रँडमली आपण जज करतो, हे किती चुकीचं आहे म्हणजे हे मला कळालं. म्हणजे मी त्याला जेव्हा तो मद्यपान अवस्थेत असेल ते चुकीचं करतोय असं वागणंही ठीक नाहीये किंवा तेवढी मुलगी आयुष्यामध्ये मॅटर करते असं नाही. पण लग्न झालंय ह्या सगळ्या गोष्टीच्या नंतर त्याच्या आयुष्यावर कसा परिणाम होतो हे आपण याच्यातून थोडक्यात पाहू शकतो, की आई-वडिलांचा पण तेवढाच रोल आहे, की त्याला सांत्वना करणं. पण आई-वडील सुद्धा त्याला सपोर्टमध्ये नाहीत. म्हणजे त्याचं आयुष्य सगळ्याच बाजूने कसं अर्धवट झालंय, हे त्याची ती परिस्थिती सांगत होती. त्यामुळे प्रत्येक माणसाचा स्वभाव म्हणता येईल किंवा वागणं म्हणता येईल जे बदलते, त्याच्या पाठीमागे काहीतरी कारणं असतात आणि ती असू शकतात. हे आपण जवळ गेल्याशिवाय कळत नाही, विचारून घेतल्याशिवाय किंवा समजून घेतल्याशिवाय. त्यामुळे कुठल्याही व्यक्तीला असं दुरून पाहून जज करू नका किंवा म्हणजे प्रत्येकच चांगलं वागणं किंवा वाईट वागणं ह्याच्या पाठीमागे काही ना काहीतरी कारण असल्याशिवाय तो माणूस तसा वागत नाहीच. त्यामुळं ही छोटीशी गोष्ट म्हणजे त्यामधून समजू शकते आणि ही मला हे अगोदरही समजली खूप साऱ्या गोष्टी म्हणजे डायरेक्ट 12चे कॉल खूप वेळा लागतात आणि काही काही आपल्या आयुष्यातून गोष्टी घडत येतात त्याच्यानुसार शिकतो आपण. पण डे टू डे मध्ये एवढ्या जवळून बघतो आणि ते लगेच आपल्याला क्लिक होतं की यार हे असं नाही, हे असं असू शकतं. त्यामुळे ही गोष्ट तुम्हाला मला सांगावीशी वाटली, त्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर केली. धन्यवाद. ऐकून घेतल्याबद्दल, सहन केल्याबद्दल. जय हिंद, जय महाराष्ट्र.